भव्य कार्यक्रम होणार आहे असं रोज म्हणतायत. नाही, कार्यक्रम कधी करायचा, युती जाहीर कधी करायची याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब आणि उद्धवसाहेब मिळून घेतील, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे. जागा वाटपाची चर्चा अजून चालू आहे, ती झाली की तुम्हाला सांगू. काही महत्त्वाच्या जागांवर तिढा होता, भांडूप असेल, नाही, शिवडी विषय असेल, काय तिढा झालंय? तिढा नाही आहे, तिढा कुठल्याही जागेवर नाही आहे. पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते. डेटा गोळा केला जातो, डेटा ॲनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो, त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे. परंतु मनसेला समाधानकारक जागा मिळतील असं दिसतंय का चित्र आतापर्यंत तरी? नाही, मला असं वाटतं बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही लढाई आम्ही लढणार आहोत. त्याच्यामध्ये जागा हा विषय नाही आहे, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत असते. परंतु तुमच्या इकडचे जे नाराज लोक असतील ते आयते युतीला जाऊन मिळण्याची शक्यता असते म्हणून घोषणा होत नाही. आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही ना, त्यांच्याकडे कोणी नाराज होणार. मला असं वाटतं मुंबईसाठी सॅक्रिफाईस करायला सगळेजण तयार आहेत, बलिदान द्यायला सगळेजण तयार आहेत, त्यामुळे अशी कुठलीही नाराजी नाही. पण शेवट उमेदवार कुठला निवडून येऊ शकतो, काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, कुठल्या वॉर्डात कोण, या सगळ्या गोष्टी हा चर्चेचा भाग असतो. ती चर्चा अजून आमचे नेते मंडळी करत आहेत. दोन्ही ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, लालबाग परळ असेल, शिर्डी असेल, माहीम दादरसारखा भाग असेल, या ठिकाणी आता निलेश राणे हे स्टार प्रचारक असणार आहेत. निलेश राणेंची त्याच्यामुळे एंट्री होते आहे, तर कशा पद्धतीने बघता आणि त्यांना निलेश राणेंच्या समोर कोणाला उभं केलं असं आहे. ते कणकवली वगैरे ठीक आहे, मुंबईचं काय सांगणार. मुंबई महापालिकेसाठी स्पेसिफिकली त्यांच्यावर जबाबदारी दिली असते. जबाबदारी बघा, कुठल्या पक्षाने कोणावर जबाबदारी देते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ती जबाबदारी पेलवणार आहे का हाही सुद्धा प्रश्न. जबाबदारी द्यायला काय कोणी देतं, पण ती पेलवली पण पाहिजे ना. संदीपजी, शेवटचा प्रश्न, युतीची घोषणा कधी होणार? लवकरच. सगळ्या लवकरच म्हणतात, पण अद्याप तर कोणत्याही जागेवर तिढा नाही, लवकरच युतीची घोषणा होईल असं यावेळी संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे. तर मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार असल्याचंही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. कोणत्याही जागांबाबत तिढा नाही आहे असंही संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे. मुंबईसाठी बलिदान द्यायला सगळे तयार असल्याचंही संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे.